वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 108 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 109 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अकर्म असलेल्या, कर्माचा दोष न लागणाऱ्या पुरुषाचं वर्णन करतायत. आणि ते करताना काही लक्षणं भगवंतानं 21 आणि 22 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत, ज्यामध्ये तो तृष्णाशून्य आहे. इंद्रिय निग्रह हे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. तो केवळ शरीर धारण करून कर्म करतो, पण कर्माच्या कोणत्याही भावनेला तो लिप्त होत नाही. प्रारब्धानं ज्या गोष्टी त्याला मिळतात त्या गोष्टीतच तो आनंदी असतो. सुख दुःख अशा सगळ्या द्वंद्वांना तो समान मानतो. म्हणून या दोन्ही सगळ्या प्रकारच्या द्वंद्वांपासून तो मुक्त झालेला आहे. तो मत्सर शून्य आहे. त्याच्या अंतःकरणात कुणाही बद्दल मत्सर नाही आहे. कोणती सिद्धी असो किंवा असिद्धी असो, या सगळ्यांबद्दल तो समबुद्धी ठेवणारा आहे. ही लक्षणं ज्या पुरुषामध्ये आहेत, तो पुरुष कर्माच्या कोणत्याही बंधनानं बद्ध होत नाही. तो कर्ममुक्त महात्मा आहे. अशा प्रकारचं वर्णन भगवंतानं केलेलं आपण बघितलं. आणि या श्लोकाचं माऊलींनी वर्णन करताना सांगितलं की आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या महासुखाच्या गोडीमध्ये रमल्यामुळं तो इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रमत नाही. आणि आत्मानंदाचं भोजन कायम करत असल्यामुळं, त्याची या आत्मानंदाच्या भोजनापासून कधीही तृप्ती होत नसल्यामुळं तो याच आत्मानंदामध्ये कायम रममाण झालेला असतो. पुढं माऊली म्हणतायत, म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. अर्थात म्हणून यदृच्छेने ज्या वेळेस जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो आणि त्याच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. पुन्हा 2 लक्षणं या ओवीमधून माऊलींनी सांगितलेत की आत्मानंदाच्या सुखामध्ये कायम तृप्त असल्यामुळं इतर कोणत्याही गोष्टीमधून मिळवण्याची त्याची कोणतीही अपेक्षा नसते. आणि म्हणून कर्म करताना काही मिळालंच तर जे काही त्याला मिळेल त्यामध्ये तो आनंदित असतो. म्हणून अवसरे जे जे पावे, अवसरे म्हणजे वेळेला, ज्या ज्या वेळेला जे जे काही मिळेल की तेणेची तो सुखावे, जे काही मिळेल त्यानंच तो आनंदित होतो, त्यानंच तो सुखावतो. त्याला सुखी करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी दुसरं काहीही नको असतं. दुसरं कशाची अपेक्षा तो करेलच का? कारण जे काही आहे ते त्याचंच आहे. आपण अपेक्षा त्याचीच करतो जे आपलं नाही, जे आपल्यापासून भिन्न आहे त्याची आपण अपेक्षा करतो. जे आपल्याला आधीच मिळालेलं आहे त्याची आपण पुन्हा का अपेक्षा करू? मला मिळालेले अवयव, त्या अवयवांची मी पुन्हा अपेक्षा का करू? कारण ते अवयव माझे आहेत, मला ते मिळालेले आहेत. ते अवयव आणि मी भिन्न नाही आहोत. माझा त्या अवयवांवर पूर्णपणे अधिकार आहे. म्हणून मी मागायचं झालं तर दुसऱ्याचं जे काही आहे ते मागू शकतो, पण मी जे माझंच आहे ते का मागेन? आणि जो आत्मरूपामध्ये रममाण झालाय, जो आत्मरूपाला प्राप्त झालाय, त्याला सर्व काही स्वतःच वाटायला लागतं, अनुभवायला लागतं. कारण सर्व तोच झालेला असतो. समुद्रात पाण्याचा थेंब पडला की तो पाण्याचा थेंब समुद्र झालेला असतो. त्याला आता पाण्याची अपेक्षा करण्याची काही गरज नाही, कारण तो पाण्याचा थेंब समुद्र झाल्यामुळं समुद्रात जे काही आहे ते त्याचंच आहे. आणि म्हणून जे त्याचं आहे त्याची तो अपेक्षा का म्हणून करेल? आणि म्हणून तो निरपेक्ष झालेला असतो. पण अशा निरपेक्ष भावनेत तो गेलेला असला तरी काही मिळालंच, जे कर्म
भगवंतानं किंवा स्वतःच्याच अंशीनं आपल्याला सोपवलंय, म्हणून आपण ते कर्म करतोय. आणि हे कर्म करताना काही मिळालंच तर जे काही मिळेल त्यानंच तो आनंदित होतो. म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेची तो सुखावे, तो त्यानंच आनंदित होतो. त्याला आनंदित करायला, सुखी करायला दुसरी कोणती गोष्ट अपेक्षित नसते. भगवंताला आनंदित करण्यासाठी काही वेगळं देऊन तुम्ही त्याला आनंदित करू शकत नाही, कारण जे तुम्ही द्याल ते त्यानंच निर्माण केलेलं आहे. जे तुम्ही द्याल ते त्याचंच आहे. मग तुम्ही देणारे कोण? त्याचीच वस्तू तुम्ही त्याला देऊन जर मी दिलं काहीतरी असा अहंकार बाळगत असाल तर ती चूक तुमची आहे. जो आत्मरूपाला उपलब्ध झालेला महात्मा आहे, तो महात्मा सुद्धा ईश्वर रूप झाल्यामुळं सगळं ब्रह्मांड त्याचं आहे आणि तोच ब्रह्मांड आहे. आणि म्हणून त्याला वेगळं काही मिळवायची अपेक्षा नसते. पण काही थोडं बहुत मिळालंच तर त्यातच त्याला आनंद वाटायला लागतो, कारण त्यानं केलेल्या त्या लीलेचं ते फळ असतं. लहान मुलं काहीतरी खेळतायत आणि त्या लहान मुलांच्या खेळामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि त्या लहान मुलांनी तुम्हाला काहीतरी बक्षीस म्हणून दिलंय, तर ते बक्षीस आपण त्या कौतुकानं घेतो, कारण ती मुलं खेळतायत आणि त्यांच्या त्या खेळामध्ये सहभागी होऊन आपल्यालाही त्यांनाही आनंद द्यायचा आहे आणि त्या खेळाच्या एकूण प्रक्रियेचा एक भाग झाल्याचं समाधानही मिळवायचं आहे. आणि म्हणून लेकराबरोबर आपण खेळतो. लहान मुलांना कोणता खेळ खेळण्यासाठी तुम्हाला बोलवलं, तुम्ही जाता, खेळता. खेळल्यावर ते मूल तुम्हाला काहीतरी आवडीनं देतं, आनंदित होऊन देतं. त्याचं ते देणं जे काही तो देतोय ते आपल्यासाठी क्षुल्लक असणार. तो जे काही देईल ते तुमचंच असणार. तुमच्याच मुलानं तुम्हाला काहीतरी दिलंय तर ते तुमचंच म्हणून दिलंय. तुमच्यापेक्षा त्याचं ते देणं वेगळं काहीच नाहीये. पण तरीही आपल्याला त्या घेण्यात आनंद वाटतो. तो आनंद आपलंच काहीतरी आपल्याला मिळाल्याचा आनंद असतो. आणि इतकंच नाही तर एक कौतुकही असतं. आपलंच जरी आपल्याला मिळालं असलं तरी आपल्या लेकराकडून ते आपल्याला मिळालंय, आपल्याला कर्माच्या एका प्रक्रियेकडून ते आपल्याला मिळालंय, याचा त्याला आनंद असतो. की तेणेची तो सुखावे, आणि त्यात तो आनंदित होऊन जातो. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. त्याला आपलं आणि परावे म्हणजे परक, दुसऱ्याच, असं काहीच त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. हे माझं आहे आणि हे दुसऱ्याचं आहे हा भावच त्याच्या अंतःकरणात नाही, कारण तो परमात्म रूप झालेला आहे. मी आणि माझं या गोष्टी कधी येतात? जिथं मी येतो तिथं माझं येतं. जिथं मीच संपलाय तिथं माझं तरी का म्हणून येईल. परका कधी येतो? जिथं तुमचा अहम जिवंत आहे तिथं परका येतो. जिथं तुमचा अहमच नष्ट झालाय, जिथं तुमचा मीच नष्ट झालाय, जिथं मी असं काही उरलोच नाही, जे काही आहे ते सगळं परमात्मा झालेलं आहे, अशा माणसाला कशाला कुणाची काही अपेक्षा करावीशी वाटेल. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. त्याला आपलं परक या दोन्ही गोष्टी नसतात. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, आणिके ते पाहे तोची झाला. अर्थात तो दृष्टीने जे पाहतो ती वस्तू आपणच बनतो व जे ऐकतो तेही आपणच झालेला असतो. कारण तो ऊर्जा झालेला असतो, तो चैतन्य झालेला असतो, तो परमात्ममय झालेला असतो. आणि जो परमात्ममय झालेला आहे त्याला बाहेरही सगळं परमात्ममयच दिसत असतं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निष्ठित जाण माझा. ज्ञानोबा सांगतात, जे जे भूत भेटतील म्हणजे सजीव निर्जीव भेटतील ते भगवंत मानायचे. पण हे मानणं वेगळं. मानणं म्हणजे भक्ती, आणि आहे ही जाणीव म्हणजे आत्मस्थिती. भक्ती हा प्रवास आहे आणि मुक्काम ही अनुभूती आहे. आणि आत्मानुभूती या मुक्कामाला जो जीव पोहोचतो त्याच्यासाठी सगळं काही मीमय झालेलं असतं. कारण जे जे म्हणतो आपण, जे जे शब्द आला की तिथं भेद आला. तो भेदही आत्मस्थितीच्या मुक्कामामध्ये राहत नाही. वस्तू रूपानं त्याला दिसत नाहीत, जीव रूपानं त्याला दिसत नाहीत. भेटणंही कधी शक्य होतं? भेटणं द्वैतात शक्य होतं. भेट तेव्हाच शक्य होते जेव्हा दुसरा कोणीतरी आहे. तुम्ही तुम्हालाच भेटू शकत नाही.
तुम्ही तुम्हाला तेव्हाच भेटू शकता जेव्हा तुम्ही तुमच्यापासून वेगळे होता. आणि आपण आपल्यापासून वेगळे होऊ शकत नाही, म्हणून आपण आपल्याला कधी भेटू शकत नाही. आपण म्हणतो मी ह्याला भेटलो, त्याला भेटलो, ह्याला भेटले, त्याला भेटले, पण मी मलाच भेटलो असं आपण कधी म्हणतो? आत्मसाक्षात्कार याला म्हणतात. त्या आत्मसाक्षात्कारामध्ये ही घटना घडते की जिथं आपण आपल्याला भेटतो, मी मला भेटतो. कारण आपला जो मी आहे तो भ्रमानं निर्माण झाल्यामुळं मी हा भ्रममूलक आहे. आणि एकदा मी भ्रममूलक बाधला, एकदा भ्रममूलक मीची बाधा झाली की मग तूची बाधा होते. आणि त्याला लागून जेची बाधा होते, तेची बाधा होते, हे ते अशा वेगवेगळ्या भ्रमाची, भिन्नत्वाची बाधा होते. या सगळ्या बाधांच्या मुळात आहे मी हा भ्रम. आणि ज्याचा मी नष्ट झाला आणि ज्याला मी कोण आहे हे कळालं, मी कोण आहे हे कळणं म्हणजे माझं मला दर्शन होणं, मलाच मी भेटणं. आणि जो स्वतःला भेटलाय तो सगळ्यांना भेटलाय. जो आत्मरूपात स्थित झालाय तो सबंध जगाशी एकरूप झालाय. जो आत्मरूपाशी समर्पित झाला, आत्मरूपात समाविष्ट झाला, तो परम चैतन्यात समाविष्ट झाला, परमात्म्यात समाविष्ट झाला. या सबंध जगात असलेल्या ऊर्जेचा तो पुन्हा एक भाग झाला. त्यानं तो पडदा काढून टाकला, ज्या पडद्यामुळं त्याची ऊर्जा आणि या जगातली बाकीची ऊर्जा वेगळी वाटत होती, भिन्न वाटत होती. घट फुटला की घटातलं पाणी आणि समुद्रातलं पाणी एक होऊन गेलं. आता घटातलं पाणी, माठातलं पाणी, कळशीतलं पाणी, तांब्यातलं पाणी, कळशीतलं, तांब्यातलं, माठातलं राहिलं नाही, ते समुद्रमय होऊन गेलं. तसं मीचा पडदा संपला, देह अहंभाव संपला की मग जे शिल्लक राहतं ते आत्मतत्व म्हणजेच परमात्म तत्व. आणि ते परमात्म तत्व एकदा निर्माण झालं की तो दिठी जे आहे त्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानातून जे बघितलं जातं ते आपणच होऊन जाय. जे दिसेल ते तोच होऊन जातो. पाण्याला बघितलं की तो पाणी होऊन जातो, समुद्राला बघितलं की तो समुद्र होऊन जातो, समाधी लागून जाते. प्रत्येक गोष्टीमध्ये तो तल्लीन होऊन जातो. आत्मसाक्षात्कारी पुरुषाला सगळ्यात मोठी साधना करावी लागते ते समाधीतून स्वतःला सावध करण्याची. कारण जे बघेल त्याच्याशी तो तल्लीन होऊन जातो. त्याच्याशी तल्लीन होण्याची एक वेगळी पात्रता त्याच्या ठिकाणी येते. आकारातून त्याला निराकार शोधता येतं, बोलण्यातून शब्दातीत त्याला पकडता येतं, ऐकण्यातून ऐकण्याच्या पलीकडचं त्याला अनुभवता येतं, स्पर्शातून स्पर्शाच्या पलीकडचं त्याला जाणवतं. असा एक वेगळा अद्भुत संवेदनाशील असा तो पुरुष बनलेला असतो. म्हणून तो दिठी ते जे आहे ते आपणाची होऊन जाय. तो त्या दृष्टीशी एकरूप होऊन जातो. ऐके ते आहे तोची झाला, जे आहे ते तो झालेला आहे. कारण आहेशी तो एकरूप झालाय, आहे चा तो अंश बनलाय, आहे मध्ये तो विलीन झालाय. आहे म्हणजे कोण तर परमात्मा. या जगामध्ये आहे असं फक्त परमात्म्याबद्दल म्हणता येतं. बाकी कोणत्याही गोष्टीला आहे हे क्रियापद लागू होत नाही. कारण जगातली प्रत्येक वस्तू होती आणि काही काळानंतर नव्हती, नाही अशी होणार आहे प्रत्येक गोष्ट. आणि जेवढ्या गोष्टी नाही होणार आहेत किंवा होत्या या अवस्थेला होत्या किंवा नव्हत्या या अवस्थेला होत्या, त्या वस्तूंना, गोष्टींना आहे असं म्हणता येत नाही. आणि प्रत्येक गोष्ट ही कधीतरी नव्हती आणि कधीतरी नसणार. तुमचं शरीर, माझं शरीर, या दिसणाऱ्या सगळ्या वस्तू, ही पृथ्वी, सूर्य, सगळं काही आज आहे, काही काळानं ते नसणार आहे. विज्ञानही सांगतं काही काळाने सूर्य पण संपून जाईल, काही काळाने पृथ्वी पण नष्ट होईल, काही काळानं आकाशगंगा पण नष्ट होऊन जाते. सगळं काही संपेल पण शून्य शिल्लक राहील.
काहीतरी शिल्लक राहील. ते जे शिल्लक राहणारं आहे ते आत्ताही शिल्लक आहे आणि हे जे दिसतंय ते निर्माण होण्याच्या आधीही ते होतं, म्हणून ते आहे. म्हणून केवळ परमात्म्याबद्दल आहे हे विशेषण क्रियापद लावता येतं. बाकी कशालाच हे क्रियापद तुम्ही लावू शकत नाही. आहे हे. आणि जो आहेशी एकरूप झालाय तो फक्त आहे. तो कधीच नव्हता असं होणार नाही आणि तो कधीच नसणार असंही होणार नाही. अशा जाण्याशी जो एकरूप झालाय, ऐके जे आहे तोची झाला, जे आहे तोच तो झालेला आहे. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. अर्थात पायांनी चालतो, तोंडांनी जे जे बोलतो, अशा रीतीने जो जो व्यापार तो करतो तो सर्व आपण स्वतः होतो. तो बोलतो तर त्या बोलण्याशी एकरूप होतो. तो चालतो तर तो त्या चालण्याशी एकरूप होतो. साधनेमध्ये या वेगवेगळ्या क्रिया सांगितलेल्या आहेत. चालणंही साधन आहे, पाहणंही साधन आहे, ऐकणं सुद्धा साधन आहे, बोलणं सुद्धा साधन आहे, सुगंध घेणं सुद्धा साधन आहे, स्पर्श करणं सुद्धा साधन आहे. पंच ज्ञानेंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या साधना शास्त्रानं, संतांनी, ग्रंथांनी सांगितलेल्या आहेत. भगवंतांचं रूप पाहणं, तीर्थक्षेत्र पाहणं, भगवंताच्या मूर्तींना पाहणं, भगवंताच्या वेगवेगळ्या सगुण रूपांचं दर्शन करणं ही डोळ्यांकरून करण्याची साधना आहे, आराधना आहे. कानांनी भगवंताची गुण, भगवंताची कथा, संत साहित्य, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण हे सगळं ऐकणं ही कानाची आराधना आहे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची कथा तोंडातून सांगणं, मुखातून सांगणं, कीर्तन प्रवचन करणं ही मुखाची साधन आहे. भगवंताच्या धूप दीप आदी सगळ्या सामुग्रीचा आस्वाद घेणं, सुगंध घेणं ही सुद्धा साधन आहे. मी काल एक व्हिडिओ बघितला. एक आंधळे दिव्य चक्षु महाराज, दोन्ही डोळे नाही आहेत आणि ते मूर्तीच्या पायाला स्पर्श करत करत देवाच्या तोंडाजवळ तोंड नेतात आणि नाकाने त्या मूर्तीचा म्हणजे सुगंध घेतात आणि एक तृप्ती. भगवंताच्या मूर्तीचा सुगंधही येत असतो. त्या धूप दीपांचा सुगंध ही सुद्धा नाकाची साधना आहे, स्पर्श साधना पण आहे. भगवंताच्या मूर्तीला स्पर्श करणं, भगवंताच्या गळ्यात घातलेल्या हाराला स्पर्श करणं, भगवंताला वस्त्र नेसवणं, भगवंताला आंघोळ घालणं या हातांनी ही स्पर्श पूजा आहे, ही स्पर्शाची आराधना आहे. या सगळ्या इंद्रियांची आराधना कशासाठी सांगितली? तर हे सगळं करत करत त्या क्रियेतून, त्या अनुभवातूनही त्याच्याशी एकरूप होता येत. नाव घेत घेत नावाच्या पलीकडच्या त्याला शोधता येत, ऐकत ऐकत ऐकण्याच्या पलीकडच्या त्याला मिळवता येत, त्याला बघत बघत दिसण्याच्या पलीकडच्या त्याला अनुभवता येत, त्याला स्पर्श करत करत अस्पृश्य अशा त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेता येतो. तो घेता यावा याच्यासाठी या स्पर्श, दृश्य, भौतिक, लौकिक साधना संतांनी सांगितलेल्या आहेत. आणि जो यातल्या कोणत्याही साधनेच्या मार्गाने तिथं पोहोचतो, मग तो जे काही करतो त्याच्या करण्यातून तो त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. चरणी हन चाले, पायानं तो चालतो. वारी कशासाठी सांगितली? तीर्थयात्रा कशासाठी सांगितली? चालत मंदिराला कशासाठी जायचं? मंदिराला जायचंय तर गाडीत बसून नाही जात आपण. गाडी ठीक आहे, मंदिराच्या जवळपास जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत नेली, पण तिथून तर पायीच जायचं. मंदिरात गाडी घेऊन जायची नसते, तिथं पायीच जायचं असतं. ते पायी का जायचं? तर चालणं ही सुद्धा साधना आहे. आणि या चालण्याच्या दृश्य, भौतिक, लौकिक साधनेतून चालण्याच्या प्रत्येक ठिकाणी जो आहे
त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या चालण्यात. वारकरी आळंदीहून निघतात, पंढरपूरमध्ये पांडुरंगाला बघतात. 20 ते 28 दिवसांचा तो प्रवास असतो. बघतात किती वेळ? 1 मिनिट सुद्धा पांडुरंगाला बघायला मिळत नाही. ते जे सुरक्षा रक्षक असतात लगेच मान धरून बाहेर हाकलून देतात. काही तक्रार नसते वारकऱ्यांची. एवढे दिवस आम्ही त्याच्या दर्शनाची वाट बघितली आणि आज संधी आली आणि 1 मिनिट सुद्धा तुम्ही डोळे भरून माझ्या पांडुरंगाला बघू देत नाही. ही तक्रारच नाही. त्याला भेटण्यासाठीची ती साधना नाही. पायी चालताना त्या चालण्यातून त्याच्या प्राप्तीची साधना, त्याच्या सहवासाचा आनंद, त्याचं नामस्मरण, त्याचं गुणगान हे करताना मिळणारा आनंद घेण्यासाठी वारी आहे. बाकी दर्शन हे निमित्त आहे. आणि म्हणून चरणी हन चाले, तो चालायला लागला तरी तो चालणं बनून जातो. मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात तेतुले आपणची जो. या सगळ्या ज्या चेष्टा आहेत, सर्व व्यापार हा तोच झालेला असतो. तो बोलताना बोलणं होऊन जातो, तो पाहताना पाहणं होऊन जातो, तो ऐकताना ऐकणं बनून जातो, तो स्पर्श करताना स्पर्श बनून जातो, तो हालचाल करताना हालचाल बनून जातो. जी जी क्रिया होते ती क्रिया तो पूर्णपणे तल्लीन होऊन बनून जातो. कारण पाण्याला पाणी म्हणून वेगळा आनंद घेता येत नाही. पाण्याला जर पाणी म्हणून आनंदित व्हायचं असेल, पाण्याला पाणी म्हणून स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं असेल, पाण्याला पाणी म्हणून काही विरंगुळा हवा असेल, तर पाण्यानं तरंग व्हावा. आणि तरंगाकार झालेल्या पाण्याला तरंगाकार होण्याचा आनंद घेता येतो. तसं आत्मरूपाशी एकरूप झालेल्या महात्म्याला प्रत्येक क्रियेतून आपल्या अद्वैताचा आनंद घेता येतो. कारण त्या अद्वैतातून निर्माण झालेलं हे द्वैत, त्या निराकारातून आकाराला आलेलं हे सगुण साकार असं काहीतरी, अक्रियतेपासून निर्माण झालेली ही क्रिया, याच्याशी तो एकरूप होतो, तल्लीन होऊन जातो. आपणच ती क्रिया होऊन जातो. हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचुनी नाही, आता कवण कर्म ते काही बाधित याते. अर्थात हे असो, फार काय सांगावे, संपूर्ण विश्व त्याला आपणा व्यतिरिक्त निराळे दिसत नाही. अशा स्थितीत कोणते कर्म त्याला कसे बाधा करू शकेल? हे असो, क्रिया करताना तो क्रियारूप होतो. हे तर जाऊ दे, हे असो, अशा किती गोष्टी सांगायच्या. प्रत्येक क्रिया करताना तो त्या क्रियेशी एकरूप होतो. जयासी आपण पे वाचुनी नाही, त्याला या जगामध्ये स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. जे जे त्याला दिसतं ते सगळं तोच आहे हे त्याला अनुभवाला आलेलं असतं. आपण पे वाचुनी नाही, आता कवण ते कर्म काही बाधित याते. अशा अवस्थेला पोहोचलेल्याला कर्म बाधा कशी करू शकेल? कर्मामध्ये ती पात्रता आहे का त्याला बाधित करण्याची? कर्म ज्याला बाधित करू शकतं, त्या बाधित गुणांना, अवगुणांना त्यानं कधीच त्यागलेलं आहे. ती सीमा त्यानं कधीच ओलांडलेली आहे. कर्माच्या बंधनाची सीमा जिथपर्यंत आहे, त्या सीमेच्या तो बराच पलीकडे पोहोचलेला आहे. त्यामुळं कर्मबाधा, विकार, विषय, वासना यांचा त्याला स्पर्शच होऊ शकत नाही. आणि असा विषय विकारांच्या पलीकडे गेलेला, आकाराच्या पलीकडे गेलेल्या, क्रियेच्या पलीकडे गेलेल्या, शब्दांच्या पलीकडे गेलेल्या अशा त्या पुरुषाला कर्म कसं काय बाधू शकते? हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सरू काही म्हणिपे बोलवले. अर्थात हा मत्सर ज्या द्वैताचे ठिकाणी उत्पन्न होतो, इतकाही दुजा भाव ज्यास राहिला नाही, तो निर्मत्सर आहे, हे काय शब्दांनी सांगितले पाहिजे? मत्सर हा द्वैतातच निर्माण होतो. कधी आपल्याला आपलाच मत्सर होतो का? मी एवढा मोठा कसा काय झालो? नाही व्हायला पाहिजे होतं. हे मला कसं काय मिळालं? हे मला मिळायला नको पाहिजे होतं. उगाच मिळालं ह्याला,
असं आपण दुसऱ्याबद्दल जसं बोलतो तसं आपल्याबद्दल कधीच बोलत नाही. कारण मत्सर हा द्वैतातून जन्माला येतो. द्वैत मत्सराचे आईवडील आहेत. द्वैत आलं की मत्सर येतो. सुख असो दुःख असो, द्वंद्व आलं की मत्सर येतो. दुसरा आला की द्वंद्व मत्सर येणार. मग तो कुणी असो, आपल्यातलंही कुणी असो, आपल्यातल्यालाही काही मिळालं तरी मत्सर येतो. त्याला मिळाले मला का मिळालं नाही, त्याला मिळाले मलाही मिळायला हवं होतं, मला मिळालं असतं तर अजून चांगलं याचा मी उपयोग केला असता वगैरे. हा मत्सर भाव जो आहे, हा मत्सर नावाचा जो दोष आहे तो कुठं जन्माला येतो. हा मत्सरू जे तो उपजे, जिथं तो उपजतो जन्मतो ते तुले नुरेची जया दुजे. दुजेपणामुळे मत्सर निर्माण होतो. तो दुजेपणाच तिथं उरलेला नाही. ते तुले नुरेची जया दुजे, त्याला दुसरं काही नाहीच. ज्याला तुम्ही दुसरं म्हणता ती भाषा आपली आहे. त्या पुरुषाच्या ठिकाणी, आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी, कर्मयोगी पुरुषाच्या ठिकाणी दुजा भावच नाही. कुणालाही काही मिळालं तरी ते त्यालाच मिळालं. फुलांच्या झाडांवर उमललेला गुलाब त्यालाच मिळालेला आहे, त्यालाच पोहोचलेला आहे. त्यामुळं त्या गुलाबाचा मत्सर तो का करेल. तो गुलाब सुद्धा त्याच्यासाठीच फुललाय, त्याच्यामुळेच फुललाय. जगामध्ये जे जे काही होतंय, जे जे काही मिळतंय घडतंय ते सगळं त्याचंच तर आहे. त्यानं दिल्यामुळंच कुणाला तरी मिळालंय. आणि म्हणून त्याच्या अंतःकरणात मत्सर असेल तरी कसा, तो निर्मत्सरू काही बोलवरी, हे सांगावं लागेल का. या शब्दाच्या मर्यादा आहेत. हे आपलं जे काही बोलणं आहे हे सगळं बोलणं द्वैतामुळं शक्य होतंय, भेदामुळं शक्य होतोय, द्वंद्वामुळं शक्य होतोय. आपल्याला द्वंद्वाची भेदाची इतकी सवय लागलेली आहे की त्या सवयीमुळे हे सगळं बोलणं शक्य होतंय. पण ज्या पुरुषाला या भेदाच्या पलीकडचं जे अद्वैत आहे, जे अक्रिय आहे, जे निर्गुण निराकार आहे त्याचा अनुभव आलाय, त्याला ही भाषा सुद्धा हास्यास्पद वाटेल, मर्यादित वाटेल. कारण भाषेला मर्यादा आहेत. भाषा द्वैतातून जन्माला आली, भेदातून जन्माला आली, मत्सरातून ती भाषा जन्माला आली. द्वैत नसतं तर भाषा जन्मालाच आली नसती. मीच माझ्यासाठी भाषा का जन्माला घालू. मी भाषा जन्माला घातली दुसऱ्यांशी संवाद साधण्यासाठी. म्हणून भाषेच्या मुळातच द्वैत आहे. जी भाषा निर्माणच झाली द्वैतामुळं, केवळ द्वैत नाही, अनेक भेद आहेत म्हणून भाषा जन्माला आली. मी केवळ दुसऱ्या एखाद्याशी बोलण्यासाठी भाषा नाही जन्माला घातली, अनेकांना बोलता यावं म्हणून मी भाषा जन्माला घातली. म्हणजे माणसानं जन्माला घातली. माणसानं भाषा का जन्माला घातली तर अनेकांबरोबर बोलता यावं, अनेकांबरोबर संवाद साधता यावा. जिथं अनेकत्वच नाही, जिथं मीच एकटा आहे तिथं भाषेचा काय संबंध. आणि म्हणून हे जे काही बोलणं आहे, त्या पुरुषाचं जे निर्मत्सर असणं आहे, हे बोलण्याच्या पलीकडचा विषय आहे. हे सांगण्याची गरज आहे का, हे शब्दानं सांगून पटणार आहे का, ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही आहे. म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मोची कर्मरहितू सगुण परी गुणातीतू येत भ्रांती नाही. अर्थात म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे. तो कर्म करीत असताही कर्मरहितच आहे आणि तो सगुण दिसला तरी गुणातीत आहे, यात संशय नाही. असा जो महात्मा आहे, असा जो पुरुष आहे, तो सर्व बाजूनं मुक्त आहे. त्याला कोणत्याही बाजूनं पारतंत्र्य नाही, कोणत्याही बाजूनं त्याला आता बंधन राहिलेलं नाही. त्याला कर्माचं बंधन नाही, त्याला विषयाचं बंधन नाही, त्याला देहाचं बंधन नाही, त्याला नातेसंबंधांचं बंधन नाही, त्याला इहलोकातलं कोणतंही बंधन नाही. या सगळ्या बंधनांपासून तो मुक्त आहे. कारण इतरांना बंधन आहेत. देश, काळ, परिस्थिती, विषय, विकार, वासना, शरीर
या सगळ्यांची मर्यादा आहे. सगळे यातल्या प्रत्येकानं बांधले गेलेले आहेत. कुणी शरीरानं बांधला गेलाय, कुणी नात्यानं बांधला गेलाय, कुणी विषय विकारांनी बांधला गेलाय, कुणी कशानं. पण असा जो कर्मयोगी मुक्त महात्मा आहे तो सगळ्या बाजूनी मुक्त आहे. तो सकर्मची क्रिया रहित, कर्मरहित. तो कर्म जरी करत असला, तो कर्मात रत होत असला तरी तो कर्मरहित आहे. तो करतोही आणि तो काहीच करतही नाही. कारण ते जे करणं आहे ते त्याच्या केवळ उपस्थितीमुळे होत आहे. करता तो नाही आहे, तो उपस्थितीशी एकरूप झालाय. उपस्थित असलेल्या अस्तित्वाशी त्यानं संधान साधले, त्यानं पक्षांतर केले. तुम्ही कुणाच्या पक्षात आहात याच्यावरून तुम्ही कर्मबद्ध आहात का कर्ममुक्त आहात हे सिद्ध होणार आहे. जर तुम्ही मायेच्या पक्षात असाल तर तुम्ही सक्रिय आहेत, तुम्ही विकाररहित, विकारयुक्त आहेत, तुम्ही गुणयुक्त आहात, तुम्ही द्वंद्वयुक्त आहात, तुम्ही आकारयुक्त आहात, तुम्ही विषय विकारयुक्त आहात. जर तुम्ही मायेच्या पक्षात असाल तर. मायेच्या पक्षात असण्याची लक्षणं कोणती? तर तुम्हाला मी दिसेल, माझं दिसेल, माझे दिसतील, द्वंद्व दिसतील, भेद दिसतील, दुसरा दिसेल. हे सगळं दिसतंय. याचा अर्थ समजायचा आपण अजून मायेच्या पक्षात आहोत. परमात्म्याचा पक्ष कोणता? तर मी निराकार आहे, मी निष्क्रिय आहे, मी गुणातीत आहे, मी द्वंद्वातीत आहे, मी विकार रहित आहे, मी अभिन्न आहे, मी अविच्छिन्न आहे, मी अभेद आहे, मी अभंग आहे. हा अनुभव हा ईश्वराचा, परमात्म्याचा पक्ष आहे. जो त्या पक्षात गेला, जो ईश्वराशी एकरूप झाला, तो कर्म करत असला तरी तो कर्ममुक्त आहे. कारण कर्म मी करतोय ही भावनाच तिथे नाही. कर्म करणाऱ्या सगळ्या प्रक्रियेचा मी केवळ साक्षीदार, केवळ द्रष्टा आहे, हे त्याला कळालेलं आहे. आणि म्हणून कर्म करूनही तो कर्मरहित आहे. न्यायालय सुद्धा शिक्षा कुणाला देतं? तुम्ही एखाद्याचा खून केला आणि खून करताना तुम्हाला जाणीव होती की तो तुम्ही केलाय आणि तुमच्याकडून झालाय, तर न्यायालय तुम्हाला शिक्षा देतं. तुमच्याकडून जर नकळत एखादा खून घडला, खून म्हणण्यापेक्षा अपराध घडला, आणि तो अपराध आपण केला याची त्याला जाणीवच नाही, तर न्यायालयही त्याला शिक्षा देत नाही. एखाद्या वेड्या माणसानं काही अपराध केला तर वेड्याला शिक्षा करण्याची न्यायालयामध्ये सुद्धा, कायद्यामध्ये सुद्धा तरतूद नाही. म्हणून एखाद्या वेड्यानं खून केला तर वेड्याला खून माफ असतात. पण एखादा खून करून मी वेडा आहे असं सोंग आणत असेल आणि तो वेड्याचं सोंग आणतोय हे सिद्ध झालं तर त्याला शिक्षा होती. कर्माचं कर्तृत्व घेण्यावरून कर्माचं फळ ठरलेलं आहे. जो कर्माचं कर्तृत्वच घेत नाही त्याला कर्माचं फळ कसं बाधित करणार? जो कर्म करतोय पण तो कर्माचा फक्त साक्षीदार आहे. कर्म जे होतंय त्याच्याकडून, त्या कर्माच्या चांगल्या वाईटाशी तो संबंधितच नाहीये, तो ते करतच नाहीये. एक समोर ते कर्म करण्याची जबाबदारी पडली आहे, म्हणून तो ते कर्म करताना स्वतःला बघतोय, ते कर्म होताना बघतोय, तो स्वतःला जेवताना बघतोय, तो स्वतःला चालताना बघतोय, पाहताना बघतोय. संबंध आयुष्यातली सगळी क्रिया ज्याच्यासाठी ध्यान झालेली आहे, लीला झालेली आहे, तो कर्म करत असूनही कर्मरहित आहे. कारण तो कर्माच्या गुणांशी तादात्म्य पावलेला नाही, तो त्याच्या पलीकडच्या गुणातीत अस्तित्वाशी एकरूप झालाय. म्हणून सगुणपरी गुणातीतू, तो सगुण जरी असला तरी गुणातीत आहे. तो सात्विक कर्म करो, तामस कर्म करो, रजोगुणी कर्म करो, कोणत्याही प्रकारचं तो कर्म करतोय असं जरी बघणाऱ्याला वाटलं तरी तो त्यातल्या कोणत्याही
गुणकर्मानं बाधित होत नाही, येत भ्रांती नाही, याबद्दल संशय बाळगू नकोस. अशा पुरुषानं कितीही मोठा अपराध केला तरी त्याला बाधा होत नाही. पुढे भगवंत सांगतायत, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. अर्थात अहंकार शून्य ब्रह्माकार चित्तवृत्तीवान मुक्त पुरुष यज्ञादी कर्मे आचरित असला तरी ते सर्व विनिष्ट होतात, बंधनाला कारण होत नाहीत. माऊली म्हणतायत, तो देह संगे तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला. अर्थात तो देहधारी आहे असे दिसले तरी तो परब्रह्मासारखाच आहे. परब्रह्माचा त्याच्या ठिकाणी कस लावून पाहिल्यास तो अत्यंत शुद्ध दिसतो. तो देह संगे तरी असे, तो देहात दिसतो, तो शरीराच्या सगळ्या क्रिया करतो, देहाच्या सगळ्या क्रिया तो करतो, परी चैतन्यासारखा दिसे. पण तो चैतन्यासारखा दिसतो, त्याच्या साधनेचं तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, चैतन्यासारखा तो दिसतो. चैतन्याचं तो मूर्त रूप आहे. पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला. परब्रह्माबरोबर त्याची जर तुलना किंवा परीक्षा घ्यायचं ठरवलं तर तो शुद्ध परब्रह्म आहे. तो आकारात दिसत असला तरी तो निराकार आहे. तो माणूस वाटत असला तरी तो देव आहे. तो देह वाटत असला तरी तो देहातीत आहे. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निश्चेखे तयाच्याची ठाई. अर्थात असा असूनही जरी त्याने कौतुकाने यज्ञादिक कर्मे केली तरी ती सर्व परब्रह्मरूप झालेल्या त्याच्याच ठिकाणी लय पावतात. त्याचं शरीर केवळ एक प्रतिमा राहिलेली आहे, प्रतिमा बनलेली आहे. या प्रतिमारूप देहातून अदेह अशा तत्वाशी तो एकरूप झालाय. आणि अशा त्या व्यक्तीनं कौतुकानं काही कर्म केली, त्याची कर्म कौतुकानंच होतात. आपल्याकडे एखाद्या मोठ्या माणसानं काही केलं, छोट्या छोट्या गोष्टी, की आपण त्याला किती कौतुकानं बघतो. पंतप्रधान क्रिकेट खेळले, पंतप्रधानानं सफाई केली, झाडू हातात घेतला, पंतप्रधान कोणतं तरी गाणं ऐकायला लागले, पंतप्रधानांनी हातात टाळ घेतला, विना घेतला. काही मोठ्या माणसानं काही केलं की लोक लगेच कौतुक करायला लागतात. जो सगळ्या जगाचा मालक आहे, जो ब्रह्मांडाचा मालक आहे, त्यानं काहीही कर्म करू द्या, त्याचं कौतुकच आहे. भगवंताच्या लीला संत एवढ्या आवडीनं तल्लीनतेनं का ऐकतात? कारण त्या लीला आहेत म्हणून. भगवंताचा जन्म किती कौतुकानं आपण साजरा करतो. प्रभू रामचंद्रजींचा जन्म सूर्यवंशामधला दुपारी 12 वाजता. का दुपारी 12 वाजताच? तर दुपारी 12 वाजता सूर्य पृथ्वीच्या एकदम मध्यावर असतो. म्हणजे सूर्य तिथंच असतो. पृथ्वी अशा परिस्थितीत येते की तो उजेड पूर्णपणे पृथ्वीच्या मध्यभागावर पडतो. आणि मध्यभागावर तो प्रकाश पडल्यामुळं त्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येकाला शून्य सावलीचा अनुभव येतो. म्हणजे आपली सावली आपल्याच पायाखाली पूर्णपणे मुरलेली आपल्याला दिसते. तो क्षण म्हणजे दुपारचे 12. त्यावेळेला प्रभू रामचंद्रजींचा जन्म. कृष्ण परमात्म्याचा रात्री 12 वाजता. पण रामप्रभूंचा जन्म तिथंच का, त्याच वेळेला का? तर या सबंध जगावरचा अंधार शून्य करण्यासाठी, माया शून्य करण्यासाठी तो जन्म आहे. म्हणून दुपारी 12 वाजता जन्म. आता भगवंत जन्मले 12 वाजता, पण लीला वर्णन करणाऱ्यांनी, संतांनी त्या भगवंताच्या जन्मावर इतकं कौतुकास्पद लिहिलं.
मग भगवंत जन्मल्यावर हसले कसे, हातपाय कसे हलवायला लागले, बघायला कसे लागले, बोबडं बोबडं बोलायला कसे लागले, चालायला कसे लागले, दुडू दुडू धावायला कसे लागले, खायला कसे लागले. त्या भगवंताच्या प्रत्येक क्रियेचं कौतुक संतांनी केलंय. का कौतुक केलंय? ते कौतुक करण्यामागचं कारण काय? ते सगळं कौतुक करण्यामागचं कारण एकच, की त्याला हे काहीही करायची गरज नव्हती, तरी तो हे करतोय. तो अजन्म आहे तरी जन्माला आलाय. तो अक्रिय आहे तरी क्रिया करायला लागलाय. तो अजन्म आहे, जन्माला आलाय, कौतुकच करायला पाहिजे. संतांनी केलं. तो अक्रिय आहे, क्रिया त्याच्या ठिकाणी संभवत नाही, तरी तो हालचाल करायला लागलाय. हात पाय हलवतोय, हसतोय, रडतोय. त्याच्या ठिकाणी भावनाच नाहीत, पण तो भावना दाखवायला लागलाय. का दाखवायला लागलाय? तुमच्या आमच्यामध्ये आलाय म्हणून दाखवायला लागलाय. तुमच्या आमच्या भाषेत बोलायला लागलाय. आपल्यामध्ये तो आलाय म्हणून त्याच्या त्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक आहे. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञाधिके. तो जे काही कर्म करते, इथं माऊलींनी यज्ञाधिक म्हटले, म्हणजे कोणतेही कर्म असो, तो जे कर्म करतोय ते कर्म कौतुकास्पदच आहे. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले की त्यांना बघायला सगळ्या देवता आल्याच्या कथा आहेत. भगवान शंकर बघायला आले, नारद मुनी बघायला आले, ब्रह्मदेव बघायला आले, इंद्रादी देव बघायला आले. अशा कथा आहेत. का या कथा सांगितल्या जातात? ते कौतुक बघायला येतात. एखादा मोठा माणूस असं काही साधं काम करायला लागला की लोकांना बघायला कौतुक वाटतं. तो तर ब्रह्मांडाचा मालक आहे, त्यानं काही करणं हे किती कौतुकास्पद आहे. म्हणून ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञाधिके. यज्ञाधिक कर्म जरी तो करायला लागला तरी तिये लया जाती निषेखे तयाच्याची ठाई. मग त्यानं जे काही कर्म केलंय ते कर्म त्याच्याच ठिकाणी लय पावणार आहे. त्या कर्माचं काही पाप पुण्यात्मक फळ तयार होणार नाहीये. पाप पुण्यात्मक फळ हे मायेनं वेष्टीत असलेल्या, विकारानं वेष्टीत असलेल्या जीवाच्याच ठिकाणी निर्माण होणार आहे. त्यानं कोणतंही कर्म करो त्याला त्याचं फळ मिळणार. पण जो आत्मतत्वनिष्ठ झालाय त्यानं कोणतंही कर्म करो, त्या कर्माची कोणतीही बाधा त्याला होत नाही. त्याचं ते सगळं कर्म, त्याची ती सगळी कर्म निसंशयपणे, परिपूर्णपणे, तरी तिये लया जाती निषेखे. निषेखे म्हणजे संपूर्णपणे तयाच्याची माझी. पाण्यामध्ये तरंग आलेत, लाटा आल्यात समुद्रात. त्या लाटा जाऊन जाऊन कुठं जाणार आहेत? समुद्रातच विलीन होणार आहेत. त्या लाटा समुद्रच आहेत, पाणीच आहेत, म्हणून त्या त्याच्यातच विलीन होणार. तसं तो कर्म करतो आणि ती कर्म सगळी त्याच्यातच विलीन होतात. त्या कर्मातून कोणतंही पाप पुण्यात्मक फळ जन्माला येत नाही. आणि जर जन्माला आलं तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल ते फळ भोगण्यासाठी. अशाही अद्भुत कथा सांगितल्या जातात की देवानं अवतार घेतला आणि त्या अवतारात देवाकडून काही चूक झाली तर पुन्हा दुसरा जन्म त्या देवाला ते जे काही काम चुकीचं केलंय ते घेण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. अशाही अद्भुत कथा आहेत. रामायणात आहेत, महाभारतात आहेत, राम जन्मात आहेत, कृष्ण जन्मात आहेत. आणि म्हणून तो कोणत्याही कर्मानं लिप्त होत नाही. सगळी त्याची कर्म त्याच्यामध्येच विलीन होऊन जातात. अकाळीची अभ्रे जैशी उर्मी विना आकाशी हरपती आपैशी उदयली साती. अर्थात ज्याप्रमाणे अकाळीची अभ्रे आकाशात उदय पावतात व वृष्टी केल्या वाचून आपोआप लयाला जातात. माऊलींनी एक उदाहरण दिलंय. जसं अकाळी अभ्र येतात, पावसाळा नाहीये, पावसाळा नसला तरी ढग येतात. ढग काय केवळ पावसाळ्यातच असतात असं नाही. पावसाळा नसला, पावसाची शक्यता नसली तरीही ढग येतात. त्याला अकाळीची अभ्रे असं म्हटले माऊलींनी. वेळ नाहीये ढगांची, ती अवेळी आलेली
ती ढगांची जी दाटी आहे किंवा ढग आहे, अकाळीची अब्रे जैशी उर्मी विण आकाशी. उर्मी विण म्हणजे वृष्टी केल्या वाचू. आकाशामध्ये त्या ढगांचा वावर सुरू झालाय. आकाशात ते ढग आलेत, पण अकाळी आलेत. पाऊस पडत नाहीये त्या ढगांमुळं. हरपती अपयशी उदयली साथी. आपोआपच ती ढग विलीन होऊन जातील, संपतील, येतील जातील. त्या ढगांमधून काहीही उपलब्ध होणार नाही. तसं त्या भगवंताचं येणं जाणं. तैशी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. अर्थात त्याप्रमाणे सर्व विहित कर्मे यथाविधी व यथासांग जरी त्याने आचरण केली, तरी त्यांचे ठिकाणी आत्मदृष्टीने त्याचा ऐक्यभाव असल्याने ती सर्व आत्मरूपातच एकरूप होतात. अगदी त्या पद्धतीनं तो महात्मा जे कर्म करतोय, ज्या क्रिया करतोय, त्या सगळ्या क्रिया त्याच्या त्या अकर्तेपणातच विलीन होऊन जातात. तो ब्रह्ममय, ब्रह्मांडमय झालेला असतो. त्याचं लक्ष जे आहे त्याच्यावर एकनिष्ठ, एकरूप झालेलं असतं. त्यामुळे जे आहे याच्या पलीकडं तो काहीच बघत नाही. आणि प्रत्येक क्रियेत त्याला अक्रिय दिसायला लागतं. प्रत्येक गोष्टीत त्याला परमात्म्याची लीला दिसायला लागते. तो जेव्हा या सगळ्या सृष्टीकडे बघतो, तेव्हा आतून एक कौतुक वाटायला लागतं की किती अद्भुत लीला चाललेली आहे सगळी. सगळं त्याचंच चाललंय. सगळा खेळ त्याचा आहे. खेळवणारा तो आहे आणि तो जो आहे तो मीच आहे. मी त्याच्यापेक्षा भिन्न नाहीये हे त्याला कळलेलं आहे. आणि हे ज्याला कळलंय तो त्या अनुभूतीशी एकरूप झाल्यामुळं तशी विधिविधाने विहिते. विधिविधाने शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे वेद विहित कर्म. आता इथं थोडासा सूक्ष्म अर्थभेद समजून घेऊयात. तैशी विधिविधाने विहिते, इथं त्याचा अर्थ काय दिलाय? सर्व विहित कर्मे यथाविधी व यथासांग जरी त्याने आचरण केले. तो कर्म करताना कर्मामध्ये निषिद्धतेकडे वळत नाही. तो निषिद्ध कर्म करत नाही. तो जे कर्म करेल ते विहितच करतो. कारण निषिद्ध कर्म त्याच्याकडून होणंच शक्य नाही. तो कर्मच करण्यासाठी प्रवृत्त झाला तर तो कोणती कर्म करेल? तर विधी विधान विहिते. जी विहित कर्म आहे तीच तो करेल. पण तो विहितच कर्म करेल असंही काही नाही. कधी कधी तो निषिद्ध कर्मही करू शकतो. त्यानं निषिद्ध कर्म जरी केलं तरी त्या निषिद्ध कर्माची त्याला बाधा होत नाही. मी काल परवा स्वामी समर्थांची लीला बघत होतो एका व्हिडिओमध्ये. स्वामी समर्थ एका मंदिरात बसलेत आणि काही मुस्लिम माणसं त्यांनी समर्थांना बघितलं आणि त्यांना वाटलं की चला या साधूची थोडी टिंगलटवाळी करू, म्हणून ते त्याच्याकडे आले. त्यांच्याकडे चिलीम होती. चिलीम तर ती चिलीम त्यांनी तशीच मोकळी, त्या चिलमीमध्ये काहीच नव्हतं. तर सहसा त्या चिलिमीमध्ये तंबाखू वगैरे असं काही पदार्थ असतात, त्याला ते पेटवायचं असतं. पेटवल्यावर ती चिलीम ओढतात. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढी कशी काय माहिती चिलमीची? तर घ्यावी लागते कधी कधी माहिती. तर ती चिलीम असते. काही आमचे आजोबा शिवपंथी साधू होते, तर त्यांचे काही मित्र वगैरे त्यांच्याबरोबर असताना लहानपणी मी ती बघितलेली चांगली आठवते. अलीकडेही बऱ्याचदा बघितली असते. तर ती चिलीम असते, तिच्यामध्ये तंबाखू भरतात आणि कुठंतरी एक कापड पण असतं त्याला, पुढच्या का मागच्या बाजूला, बहुतेक मागच्याच असेल, पुढं तर जाळ असतो. तर ते चिलीम ओढायची असते. तर त्यांनी ती नुसती रिकामी चिलीम दिली. स्वामी समर्थांना कौतुक वाटलं. ते 4 जण आले, आपल्या जवळ आले, चिडवायला लागले. स्वामी समर्थांनी बघितलं आणि ती चिलीम त्यांच्या हातात दिली. आधी त्यांनी बघितलं, सगळं आरपार दिसत होतं आणि मग त्यांनी ती चिलीम पेटवली. आणि मग सगळ्या त्या मुस्लिम बांधवांना
वाईट वाटलं की आपण खूप मोठ्या माणसाची परीक्षा बघितली वगैरे. कधी कधी कौतुक म्हणूनही ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात अशा गोष्टी अशा आत्मस्थित पुरुषाकडून जरी घडल्या तरी त्या गोष्टींचीही बाधा त्यांना होत नाही. निषिद्ध कर्म जरी अशा व्यक्तींकडून घडलं तरी त्याचीही बाधा त्यांना होत नाही. तैशी विधी विधाने विहिते जरी आचार्य तो समजते. सगळी कर्म जरी त्यानं केली तरी ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा, तरी त्याच्या अंतःकरणात ऐक्य भाव असल्यामुळं त्या ऐक्य भावाशी तो एकरूप झाल्यामुळं त्याच्या त्या सगळ्या क्रिया त्याचे ते सगळे कर्म त्या ऐक्य भावातच एकरूप होतात, विलीन होतात, तिथंच त्या नष्ट होतात. वेगळ्या प्रकारे त्या शिल्लक राहतच नाहीत. अशा प्रकारचं वर्णन इथं माऊली करतायत. आज इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.